कमी करून देतात का 18-20 म्हणलं? नाही खाली विचार. ह्याच्यात एकच आहे ना आता? हा नाही दोन आहे. दोन आहेत. जुडी आहे. जोडीची 9 प्राइस आहे. 9 काढा. हा काढतोय. हा चला आलो मी. उचल जाऊ दे चल. दादा का दे. नमस्कार, मी आहे सिद्धनाथ आणि शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 30 साठी आपण चाललेलो आहे कात्रजला. तर काय असणार आहे शंभू फाउंडेशनची मोहीम क्रमांक 30? आपण या मोहिमेच्या अंतर्गत काय काय मदत त्या ठिकाणी करणार आहोत याचा पूर्ण तपशील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आपल्या या मोहिमेसाठी आज आपल्याबरोबर आहेत शंभू फाउंडेशनचे संचालक अक्षय लोळे, तसेच आपल्याबरोबर आहेत अंकित आणि कृष्णा. तर एक अनोखी मोहीम असणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत आपण ज्या ठिकाणी मदत करणार आहोत ती एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी आम्हाला पण येणार आहे आणि जे आपले व्ह्यूअर आहेत त्यांना पण येणार आहे की आपण काय मदत करतोय, काय त्यांना डोनेशन देणार आहोत. आणि हे पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये काय काय आपण मदत केली आहे आणि एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. स्वतःच आहे आमचं. एक 7-8 वर्ष झाले. आधी रेंट मध्ये होतं पहिलं ना? हो. तर तशी संख्या मुलांची कमी झाली. आधी बरेचसे 40 एक यायचे, तिथेच यायचे. हो हो. तिथून आतमध्ये आहे ना ते झेंडा आहे बघा. थांबा मी कोणाला तरी पाठवते बाहेर. जिथे वाईन लावले ना उभा नाडो घे. टाकायला काय काय कसं माझं नाव अक्षय. मी लहानपणापासून ममतामध्ये आहे. मला आता ममतामध्ये 18 वर्ष झाले पूर्ण. तर ममता म्हणजे आम्हाला घरासारखं एकदम सांभाळतात. लहानाचं मोठं स्वतःच्या पायावर उभं होऊसकर इथं सगळं केलं जातं आणि आमची काळजी खूप चांगली घेतात. सगळं वातावरण घरासारखं आहे. मॅडम सर खूप काळजी घेतात. थँक्यू. चालू. नमस्कार, मी सिद्धनाथ भाऊसाहेब यादव. शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 30 साठी आपण कात्रज या ठिकाणी असलेल्या ममता फाउंडेशनला भेट दिली. खरंच या ठिकाणी येऊन एक वेगळं वाटलं. एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आज
आम्हाला आला. या ठिकाणी 18 ते 20 मुलं आहेत, लहान मुलं की जे एड्स बाधित आहेत. जवळपास 2 ते 3 वर्षापासून ही सगळी जी मुलं आहेत ती सगळी अनाथ आहेत. म्हणजे त्यांना राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था ममता फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे. खरंच खूप चांगलं काम त्या ठिकाणी ममता फाउंडेशनद्वारे आज आम्हाला पाहायला भेटलं. आणि आज शंभू फाउंडेशनतर्फे त्यांना आपण किराणाचं साहित्य असेल, झोपण्यासाठी जे बेडशीट आहे ते बेडशीट आपण घेऊन आलो आहे. प्लस इस्त्री असेल तर असे वेगवेगळे मटेरियल आपण दिले आहे. आणि शंभू फाउंडेशनकडून त्यांच्या या कार्याला खूप शुभेच्छा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आज देत आहोत. हा पुढं कोण येईल किती चालू थोडा वेळ म्हणजे आज ग्राउंडला नाही गेला नमस्कार, मी सिद्धनाथ भाऊसाहेब यादव. शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 30साठी आपण कात्रज या ठिकाणी असलेल्या ममता फाउंडेशनला भेट दिली. खरंच या ठिकाणी येऊन एक वेगळं वाटलं, एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आज आम्हाला आला. या ठिकाणी 18 ते 20 मुलं आहेत, लहान मुलं की जे एड्स बाधित आहेत. जवळपास 2 ते 3 वर्षापासून ही सगळी जी मुलं आहेत ती सगळी अनाथ आहेत. म्हणजे त्यांना राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था ममता फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे. खरंच खूप चांगलं काम त्या ठिकाणी ममता फाउंडेशनद्वारे आज आम्हाला पाहायला भेटलं. आणि आज शंभू फाउंडेशनतर्फे त्यांना आपण किराणाचं साहित्य असेल, झोपण्यासाठी जे बेडशीट आहे ते बेडशीट आपण घेऊन आलो आहे. प्लस इस्त्री असेल तर असे वेगवेगळे मटेरियल आपण दिले आहे. आणि शंभू फाउंडेशनकडून त्यांच्या या कार्याला खूप शुभेच्छा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आज देत आहोत. ही होती शंभू फाउंडेशनची मोहीम क्रमांक 30. आणि खरंच काम करायला खूप मजा येत आहे. आणि आपण जे बोलतो की काम बोलतं, असंच काम बोलणारं काम शंभू फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे की शंभू फाउंडेशनचे सदस्य व्हा, आमच्यामध्ये सहभागी व्हा. कारण तुमचा सहभाग हा आमच्यासाठी अनमोल आहे. आणि जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन काम करू त्यावेळेस खरंच खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करता येईल.